3 UPSCच्या परीक्षार्थींच्या अकाली मृत्यूचा धक्का अजूनही कायम असताना ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या रस्त्यावर गाडी चालवण्याच्या आरोपाखाली मनोज कथुरिया या SUV ड्रायव्हरला अटक करण्याचे संतापजनक कामगिरी दिल्ली पोलिसांनी केली आहे। याने नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तर खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। तर या व्हिडिओमध्ये या घटनेवर थोडे डिटेल चर्चा करू आणि मी तुम्हाला काही तथ्य देखील सांगणार आहे। सर्वांना नमस्कार, मी विशाल नराटे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट विथ मी। ज्यांना या घटनेबद्दल काहीच माहित नाही त्यांना मी थोडक्यात सांगतो। दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर मध्ये एका कोचिंग क्लासच्या भूमिगत लायब्ररी मध्ये 30 विद्यार्थी बसलेले होते। अचानक झालेल्या पावसामुळे कोचिंग क्लासनी हे पावसाचं पाणी अडवण्यासाठी एक लोखंडी डॅम सारखे बनवून ठेवले होते ते तुटले आणि त्यामुळे रस्त्यावरील सर्व पाणी जोराच्या वेगाने बेसमेंट मध्ये दाखल झाले। यामधून या 30 विद्यार्थ्यांपैकी 27 विद्यार्थी हे तर सुरक्षित बाहेर आले, पण या 3 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला। आता या SUV ड्रायव्हरवर येतो। वृत्तात असे म्हटले आहे की कथुरिया यांनी आपली SUV कोचिंग क्लासच्या या भूमिगत लायब्ररी समोरील पाण्याने भरलेल्या रस्त्यावर चालवली। त्यामुळे पाण्याच्या तरंगा तयार झाल्या आणि त्यामुळे कोचिंग क्लासच्या प्रवेशद्वारावरील या गतीत भंग झाल्या आणि तळघरात पाणी भरले। पोलिसांनी कथुरिया यांच्यावर दोषी करार आणि स्वेच्छेने दुखापत पोहोचवण्याचा आरोप दाखल केला आहे। आता हे तर लॉजिकला नकार देणे आणि जनरल नॉलेजचा उपयोग न करणे याचेच एक उदाहरण आहे। कोई सेंस है इस बात की? हमें बहुत लग रही थी उस टाइम। कथुरिया यांची अटक ही तर अंधेर नगरी चौपट राजा ही भारतेंदू हरिश्चंद्र यांचे नाटक याची एक आठवण आहे, जे की एक राजा आणि त्याच्या अराजकीय राज्याबद्दल एक उत्कृष्ट नमुना देत आहे। जिथे शेळीचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर दोष कोणाचा यासाठी कोणाच्या गळ्यात फास बसतो त्यानुसार दोषी ठरवला जातो। या घटनेत देखील कथुरिया यांच्या आजूबाजूच्या गोष्टी या नाटकासारख्याच आहेत। यामध्ये दिल्ली पोलीस कुणावर तरी जबाबदारी टाकतायत असं दिसून येते। यामध्ये जबाबदारीच्या नावाखाली आपल्या नागरिकांची वैयक्तिक स्वातंत्र्य हे भंग होते व या घटनेने अधिक त्रासदायी प्रवृत्ती देखील अधोरेखित केली आहे। नागरिकांचे वैयक्तिक स्वातंत्र्य हे पायाखाली तोडवण्याचे पोलिसांचा इतिहास लक्षात घेता दिल्ली पोलिसांच्या या कृतीमुळे आश्चर्य वाटणार नाही, पण अटक झाल्यानंतर जेव्हा कथुरिया यांना दिल्ली कोर्टात नेण्यात आले तेव्हा येथील अनुभवी आणि सुशिक्षित जजने कथुरिया यांना 14 दिवसांचा तुरुंगवास सुनावला आहे। असे दिसते की विद्वान मॅजिस्ट्रेटने 14 दिवसांसाठी कथुरिया यांना त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्याआधी वस्तुस्थिती देखील तपासली नाही। असे नुकसान ज्याचे मोजमाप किंवा भरपाई होऊ शकत नाही आणि प्रभावी व्यक्तीवर कायमचा डाग पडेल। यावरून असाही अपरिहार्य निष्कर्ष निघतो की त्यांच्या मनाचा उपयोग करण्यासाठी संवेदनशील आणि प्रशिक्षित करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या न्यायिक अधिकारांचा जबाबदारीने योग्यतेने वापर करणे हे देखील आवश्यक आहे। अंधेरी नगरी या नाटकामध्ये चौपट राजाच्या निरंकुश आणि नरकहीन राजवटीचा अंत होतो, जेव्हा गुरु राजाला फाशी देण्याचे आमिष दाखवतात। योग्य वाटचाल करण्यासाठी समाज देखील अशा गुरूंच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते मला खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओ।